तर सकाळी बरोबर 6:15 मेकलसुता आश्रम मंगलेश्वर इथून प्रस्थान केलेलं आहे. अजून तसं थोडा अंधार आहे, परंतु हायवे असल्यामुळं 7:15 निघालो. नर्मदे हर, नर्मदे हर. सकाळचे 8:30 पावणे 9 झालेले आहेत आणि मी 10 किलोमीटर आता चालून आलेलो आहे. आज प्रवासामध्ये एक अशी व्यक्ती भेटली की त्यांचे अनुभव ऐकून मला खूप म्हणजे त्याच्यातून ज्ञानात माझ्या भर पडली. खरं तर बाबा येवल्याचे रिटायर्ड झालेले आहेत सरकारी नोकरीमध्ये आणि त्यांना 2 मुलं होती म्हणतो मी. एकाने फार्मसीमध्ये फार्मसी केलं आणि एकाने BSc करून MSc कंप्लीट केलं. फार्मसीवाला नर्मदे हा नोकरीला लागला आणि MSc केलेल्या मुलाने पोस्ट काढण्यासाठी MPSc करण्याचा निर्णय घेतला आणि पुण्यात आला. पुण्यात आल्यानंतर काही वर्ष त्यांनी MPSc साठी खूप प्रयत्न केले. MPSc साठी प्रयत्न करत असताना तो डिस्टिंक्शनमध्ये BSc झालेला पोरगा होता आणि MSc मध्ये त्याला चांगले मार्क होते, म्हणजे खूप हुशार मुलगा. 4 वर्ष MPSc केली आणि 4 वर्षानंतर ज्यावेळेस तो त्याला फेल्युअर आलं, म्हणजे कुठली पोस्ट निघाली नाही, त्यावेळेस तो अगदी आत्महत्येच्या टोकापर्यंत येऊन पोचला आणि त्यांनी आत्महत्या केली. मित्रांनो, हे जे कारण आहे की MPScची पोस्ट न निघाल्यामुळं त्यांनी स्वतःचा जीव गमावला. तर त्या बाबांच्या तोंडातून मी काही अमूल्य असा ज्ञानाचा ठेवा मला मिळाला. कारण स्वतःचा तरुण मुलगा गेल्यानंतर जे दुःख असणार आहे ते खूप मोठं असणार आहे. त्यांनी सांगितलं तो समजून, त्यांनी जीवन समजून नाही घेतलं. जीवन जगत असताना नोकरी, व्यवसाय, पैसे, प्रतिष्ठा, मान हे असणे गरजेचंच आहे, परंतु त्याच्यासाठी आपलं पूर्ण जीवन आपण खर्ची घालणे ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. आणि समाजामध्ये जी मंडळी असतात, म्हणजेच त्याचे मित्र, त्याचा सगळे आप्तेष्ट नातेवाईक मंडळी की त्याला सातत्याने टॉर्चर करायला लागले. तुझं लग्न कसं होणार, तुला अजून नोकरी नाही, तू शेती कर, अनेक असे सल्ला देणारे लोक असतात. परंतु जर आध्यात्मिक बेस नसेल तर माणूस असा निर्णय घेऊ. त्यांच्या म्हणण्यातून हे आलं की ज्याच्याकडं आध्यात्मिक बेस आहे त्याला किमान कळतं की आपण ही जी आपल्याला जीवन मिळालेलं आहे ते आपण असं उगाच घालवण्यात अर्थ नाही. खरंच त्या बाबांचं कौतुक केलं पाहिजे. तरुण मुलगा गेला आणि ते परिक्रमेमध्ये आता माझ्याबरोबर चालतात. 2014ला रिटायर्ड झालेली व्यक्ती, 2014ला रिटायर्ड झाली, आता 2025 चालले, म्हणजे रिटायर्ड होण्याच्या 11 वर्ष झाली. त्यांनी परिक्रमेमध्ये चालतात आणि अतिशय व्यवस्थितरित्या कुठलाही आजार नाही, काय नाही. तेव्हा मित्रांनो, आपल्या आसपास जरी काय अशा मुलं असतील की ज्यांना
नोकरी नाही, व्यवसाय नाही, त्यांच्यावर तू ते केलंच पाहिजे असं बर्डन आणू नका. काय होतं, त्या बर्डनने समाजाच्या ही मुलं, तरुण मुलं असे काही निर्णय घेतात आणि आईबापांना एकटे सोडून जातात. म्हणून सर्वांना विनंती, त्यांना नोकरी मिळेल, त्याच्या आयुष्यामध्ये काहीतरी त्याचं घडेल एवढे प्रयत्न करणे गरजेचे आहे, पण ते जीवाच्या विशेष प्रयत्न नको. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. सकाळी 10-12 किलोमीटर चालल्यानंतर घनोर हे गाव लागलेलं आहे, घनोर. आणि सकाळी सकाळी संपूर्ण सपाट रस्त्यावरून, डांबरीकरणावरून चालायला मिळालेलं आहे. पूर्ण 10-12 किलोमीटर आम्ही डांबरीकरणावरून चाललेलो आहोत. एक गाव पाठीमाग गेलं, हे दुसरं गाव लागलं आणि डांबरीनेच आम्ही चाललेलो आहोत. सकाळी सकाळी आपल्याला गायींचं दर्शन झालं की दिवस खूप सुंदर जातो. त्याप्रमाणे आपल्याला इथं त्या घरगुती एखाद्या मालकाच्या गायी लागलेल्या आहेत. मस्त सकाळचं ऊन आलेले, ऊन खाणाऱ्या गाई. आणि याच्यामध्ये काही जर्सी पण मला पाहायला मिळाल्या. खरं तर जर्सी गायींची संख्या खूप कमी, गावठी गाय जास्त आहेत, परंतु आज मला जर्सी पण पाहायला मिळाली. नर्मदे हर, नर्मदे हर. घनोर नावाचं गाव सोडल्यानंतर नंदगावच्या दिशेने जायला आपल्याला शेतामधून रस्ता मिळाला. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. असं होतं काय काय वेळेस, आपल्याबरोबर चालणारे अचानक गायब होतात आणि आपण एकटे पडून जातो. पुढे गेल्यानंतर ते भेटतात प्रत्येक मुक्कामाला म्हणा किंवा भोजन प्रसिद्धीच्या ठिकाणी. ते असं चालूच राहतं. जीवनाचा जसा खेळ आहे उंचावलीचा, तसंच परिक्रमेमध्ये मित्र येतात, मित्र जातात, वेगवेगळे लोक भेटत जातात. दररोज वेगवेगळे लोक. तर माझ्याबरोबर जे 2 जण चालले होते ते पहाटे 3 वाजताच त्यांनी सुरू केलं चालायला. आणि त्याचा 12-15 किलोमीटर पुढे गेले. असे मी लोक भेटत राहतात. इथं परिक्रमा वाचण्यासाठी काहीतरी सोय केली, एवढे झेंडे लावले त्याचा वरती झेंडा लावले. नर्मदे हर, नर्मदे हर. पुन्हा एकदा शॉर्टकटमधून निघून चांगल्या रस्त्याला आलो. परिक्रमा मार्ग हा आहे असं लिहिलं आहे. ह्या रस्त्याने आता मी जाणार पुढे. नर्मदे हर. अचानक गावापासून निघाल्यानंतर आपण जंगलात मध्ये आलो का काय असा फील यायला लागला. कारण अचानकच मयाच्या किनारे आल्यामुळं इथून असा रस्ता आहे, कोणच नाही, स्मशान शांतता. नर्मदे हर. हाच अनुभव आहे परिक्रमेमधला. आपल्याबरोबर अचानक खूप लोक असतात आणि अचानक सगळेच गायब होऊन जातात आणि आपण एकटे राहतो. नर्मदा माईच्या विश्वासावर ही परिक्रमा चालते. तसा मी चाललेलो आहे. नर्मदे हर.
तुम्हाला बोललो होतो की माझ्या पाठीमागं कोण नाही, मी व्हिडिओमध्ये बंद करत. आता अचानक एक महात्मा मला इथून दिसते. नर्मदे हर, नर्मदे हर. खरंच मायाची कृपा आहे. अगदी माझ्यासोबत कोणच नव्हतं. आत्ताच आलेला अनुभव आहे. मी थोडा एक्साइट झालो आहे की माझ्या पाठीमागाने पुढे कोणीच नव्हतं आणि मी त्या जंगलामधून चाललो होतो. मी मागचं शूटिंग पण केलं, तिथं कोणच नव्हतं. आणि अचानक हे साधूबाबाचे पुढं चाललेत. ते मी एकदम परत मागं पाहिलं तर ते होते. आताही आपल्या डोळ्यासमोरच ते गायब होतील थोड्या वेळात. असंच आहे. नर्मदे हर. और नंदगाव नावाचं गाव लागलं आणि इथून या मार्गाने जायचं आहे. नर्मदा परिक्रमा मार्ग. आणि इथं रात्री मुक्काम करण्याची व्यवस्था आहे 500 मीटरवर. नर्मदे हर. तर आपण आता येऊन पोचलो आहे कर्कटेश्वर महादेव या मंदिरामध्ये. आणि इथं अशी राहण्याची वगैरे सोय आहे. टॉयलेट, सगळं बसायला वगैरे, बालभोग आहे आणि सगळ्या गोष्टी. पाठीमागं मंदिर आहे. मंदिरात मी सहसा शूटिंग करत नाही, त्याच्यामुळं तुम्हाला इथूनच मंदिर दाखवतो. मी दर्शन घेतो आणि बालभोग घेऊन पुढे निघतो. नर्मदे हर आहे नर्मदा परिक्रमा मार्ग. नर्मदे हर ही आहे लांबी. उत्तर तट 1876 किलोमीटर आणि दक्षिण तट 1642 किलोमीटर. परंतु उत्तर तट चालायला चांगला, दक्षिण तट थोडा कठीण. नर्मदे हर. परिक्रमेदरम्यान यांचं खूप दर्शन होतं. अनेक ठिकाणी असं दिसतात का. नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. बालभोग घेऊन म्हणजेच नाश्ता घेऊन. नाश्त्याला मस्त चणे, भिजवलेले चणे होते. चणे खाऊन आणि चहा पिऊन आता देलवाडाकडे चाललो. 12 किलोमीटर देलवाडा आहे. उत्तर तटावर मला वाटतं आश्रमांची संख्या आहे खूप प्रमाणात, परंतु थोडं अंतर जास्त आहे आणि छोटे छोटे काही घरांमध्ये आश्रम आहेत. त्याच्यामुळं आपल्याला कधी आपण आश्रम सोडून पुढे जातो आणि मग नंतर लक्षात येतं की मागे आश्रम होता. तसं आता मला इथून 12 किलोमीटरवर एक आश्रम आहे असं सांगितलं गेलेलं आहे. आता 10 वाजलेले आहेत. मी सकाळपासून साधारणतः 16 किलोमीटर चाललो असेल आणि आता अजून 12 किलोमीटर चालायचं जेवायला. नर्मदे हर, नर्मदे हर. कधी पायवाट, कधी हायवे, तर कधी नॅशनल हायवे, तर एकदम कधी छोटा गावातला रस्ता. असे वेगवेगळे मार्ग एकाच दिवसामध्ये 7-8 प्रकारचे मार्ग आपल्याला घ्यायला लागतात आणि याप्रमाणे परिक्रमा चालते. आता हायवेवरून चाललो आहे. खाली इकडं वस्ती. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आता बागायती शेती पाहायला मिळते आणि आता आपण पूर्वेकडे चालत आहोत. त्याच्यामुळं सूर्य थोडा डोळ्यावर येतो. दक्षिण तटावर चालत असताना आपण पश्चिमेला चालतो, त्यामुळे सूर्य पाठीमागे राहतो सकाळचा, दुपारी तोंडावर येतो.
तसं आता उत्तर तटाला झाल्यानंतर सूर्य सकाळी डोळ्यावर असतो आणि संध्याकाळी पाठीमागे जातो. नर्मदे रारोद या नावाचं गाव, एक मोठंसं गाव लागलेलं आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. समोर दिसतोय ही टेकडे नाही, हा रेतीचा बनवला स्टॉक आहे. एवढा मोठा स्टॉक आहे. JCBने आपण पोकलेनने भरतात, JCB पण नाही. इकडं पण तेवढा मोठा स्टॉक आहे. आणि समोर एक दिसते टेकडी, ती पण टेकडी नाही तर नदीमधून आणून रेती एवढ्या मोठ्या प्रमाणात ठेवली की ती डायरेक्ट त्याच्यावर पण झाडं उगवलीत, गवत आले. इतका मोठा स्टॉक केलेला आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. नाटेश्वर मंदिरामध्ये आपण आता आलेलो आहोत. नाटेश्वर भगवान आणि खूप मोठं मंदिर दिसते, खूप मोठी व्यवस्था दिसते. नर्मदे हर. मोठा दगडी दरवाजा आहे, लाकडी दरवाजा आहे आणि इकडे एक दुसरा गेट आहे मंदिरात. आणि कथा चाललेली दिसते, खूप सायलेन्स. ચાલતા ચાલતા જતા હતા ને ત્યાં એક કથાનો મંડપ હશે ને ત્યાંથી જતા હતા ને કથા ચાલતી હશે. એ જે વક્તા કરતા હતા ને તો કથાની અંદર એવો ઉલ્લેખ કે ભગવાનનું નામ એ અસાધ્ય લોકોને પણ સાધ્ય કરી દે છે. આમ અસાધ્યતા બનાવ્યો. પુનિત મહારાજના કાને આ શબ્દ પડ્યા, ભગવાનનું નામ. नर्मदे हर. नारेश्वर महादेव मंदिर खूप मोठा आश्रम आहे. नेमकी व्यवस्था पण लक्षात येत नाही, इतकी मोठा आश्रम आहे. नर्मदे हर. नेमकं कुठं परिक्रमा असली थांबायची याचा काय अंदाज लागा ना. खूपच मोठा आश्रम. कुतूहलाने माझ्याकडे पाहत. हनुमंत महाराज की जय. नर्मदे हर. हे मठपुरी आहे, मठपुरी. मठ म्हणजे आपल्याकडं जे मटकी आहे ती, मटकी मराठीमध्ये ज्याला म्हणतात, मटकी बोलते मराठी में, मटकी. तो मठाच्या पुऱ्या आहेत इकडं, ड्रायमध्ये केलेल्या आहेत त्या मठपुरी आणि त्या थोड्याशा गोड आहेत. आणि इथं आपल्यासारखे भजी पण ते लगेच काढून मिळतात. आम्ही नाटेश्वर मंदिरात आहोत आणि आता इथल्या लोकल दुकान आपण एक्सप्लोअर करतो. भजी आणि मिरची दिली होती आणि ते बेसन पण भजीचं विकायला ठेवलेलं त्यांनी. 80 रुपये अर्धा किलो. आणि हे मला त्यांनी तर सॅम्पल खायला दिले. हे मठाची पुरी, मठ आणि गव्हाचं पीठ असं एकत्र. नर्मदे हर. अशी लोकल लोकांकडून आमचे ओंकार भाऊ माहिती घेतात. नर्मदे हर. ये जो आपने ये बनाया ये चने का पीठ है? बेसन बोलता है ना, बेसन. हाँ, तो अपना किराने की दुकान में नहीं मिलता है, आपके इधर आप स्पेशल है.
वो यहाँ बनाते हैं, वो जो भजिया बना है ना हाँ उसका है, ये स्पेशल है आपका, आप खुद पिसवाते हैं? बनाते हैं। अच्छा, यहाँ गुजरात में सब जगह मिलता है वो। सब जगह में तैयार बेसन मिलता है, बोलता है उसको। तयार बेसन. हाँ, वो जो नर्मदे हर, नर्मदे हर. दुपारचे 1 वाजलेले आहेत आणि आम्ही तपोवनाश्रम संकटमोचन हनुमान मंदिर इथं पोचलेलो आहोत. नर्मदे हर. पदे हर संकटमोचन हनुमान मंदिर तपनेश्वर होतं ना, तपोवन आश्रम येथे दुपारची भोजन प्रसादी घेऊन आम्ही आता पुढे चाललेलो आहोत. थोडीशी विश्रांती केली आणि मग आता पुढे आम्ही निघालेलो आहोत. तपोवन आश्रम संकटमोचन मंदिर, संकटमोचन हनुमान मंदिर. नर्मदे हर. आणि पुन्हा एकदा आम्ही आता रस्त्यावर आलेलो आहोत. नर्मदे हर. हर हे कशासाठी केले माहिती नाही, परंतु परिक्रमा मार्गावर असं बसण्यासाठी मला 2-3 ठिकाणी मिळालं. आमचे पवारसाहेब बसलेले आहेत आणि हे बसण्यासाठीच केलेलं आहे, पण ते फक्त परिक्रमावासींसाठी आहे की नाही हे माहिती नाही, परंतु बसण्याची सोय उत्तम केलेली आहे. कदाचित हे परिक्रमावासींसाठीच असू शकते. थोडासा आराम करून पुढे निघण्यासाठी. नर्मदे हर. गुलाबाच्या शेतामधून रस्ता काढून दिलेला आहे परिक्रमावासींसाठी. गुलाबाची फुलं आहेत, गुलाबाची फुलं हो का, गुलाबाची फुलं आहेत सगळी. त्याच्यामधून रस्ता काढून दिलाय. हा पूर्ण रस्ता गुलाबाच्या बागातून जातो. नर्मदे हर. नर्मदे हर. आपण ह्या आश्रमात आलेलो आहोत. इथं राम सेतूसाठी जो दगड वापरण्यात आला होता तो दगड आहे. ये पत्थर है, ये राम सेतू के लिए यूज हुआ था है ना. हा दगड पाण्यामध्ये टाकला की मी तोडला, असं त्याचं वैशिष्ट्य आहे. उसको हाथ लगा सकते, हाथ लगा सकते नहीं तो ये हो तो लगा नर्मदे. और या आश्रमामधून असं दृश्य दिसतंय. खूप मोठ्या प्रमाणावर वाळू काढली जाते. पोकलेन चाललेत, बोटी चालल्यात, रॅम केलेले आहेत आणि सगळे हायवा आहेत भरायला. जे आपण सकाळी डोंगर रेती पाहिली ती सगळी रेती इथून काढली जाते. नर्मदा माईचं पात्र खूप मोठं आहे. जवळजवळ 1-1.5 किलोमीटरचा रॅम आहे. मी खूप वरती पहा, तुम्हाला दिसत असेल हायवा गाडी चाललेली आहे समोर. तो हायवा एवढा छोटा दिसतो म्हणजे किती लांब असेल ते. आणि कमीत कमी मोठे 210चे पोकलेन मला नजरेला येतात त्यानुसार 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 पोकलेन. आणि मला आत्ता नजरेत येतात त्या 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26 हायवा गाड्या खाली आत्ता नदीमध्ये आहेत. अगदी मोठा रॅम बनवला आहे आणि जोरदार काम चालू आहे वाळू उपशाचं. आणि हे कसं नर्मदा माई
कोरून काढायचं काम चाललंय. अतिशय भयान परिस्थिती. एवढी इथं वाळू जर काढली जात असेल तर अवघड परिस्थिती. आणि पुढे पलीकडच्या तीरावर कोणच्या नावाचं गाव आहे, आपण जे निळकंठेश्वर, आपण निळकंठ धाम जे आपण पाहिलं, जे आपण तिथं बायपास करून गेलो निळकंठधाम, ते निळकंठ धाम पुढे आहे आपल्या समोरच्या तीरावर. आणि हे जे वाळू काढायचं काम चाललंय ते इथून कमीत कमी 5 किलोमीटर इकडं 5 किलोमीटर इकडं असं इतकं मोठं काम आहे. नर्मदे हर. आपण हे जे समोर पाहतोय ना, हा आहे मानवाचा विकास. चांगल्या नर्मदाबाईच्या पात्रामधून खूप मोठ्या प्रमाणात वाळू उपसा चालू आहे. आणि वाळूचे डोंगरच्या डोंगर लावलेत, म्हणजे पात्र इतकं खाली जातं, त्याने पाण्याची पातळी खाली जाते, सभोवतालच्या जमिनीमध्ये पाणी राहत नाही. परंतु हा विकास आपला असाच चालू राहतो. अनेक भारतातील नद्यांचं हेच झालेलं आहे. त्याच्यातली वाळू काढली, नद्या घाण केल्या, पाणी खराब केलं, आणि मग जी संस्कृती त्या नद्यांच्याकडे राहिलेली होती ती नष्ट होत होत त्याचं शहरात रूपांतर झालं. गावखेडी विस्थापित झाली. हा असतो आपल्या मानवाचा विकास. नर्मदे हार. 40-42 किलोमीटर चालल्यानंतर ही सगळी मंडळी महाराष्ट्रातली आहेत, नाशिक जिल्ह्यातली. सगळेजण त्या थंड पाणी मैयाचं, आणि मैयाचं दर्शन घेऊन टाका. इथंच आहे लगेच. आणि इथं मस्त सगळी विश्रांतीला बसलेले आहेत. हे सगळे 42-40 किलोमीटर चालून आलेले आहेत. 40-42. आणि 60च्या पुढची मंडळी, हे सगळे 60च्या पुढचे आहेत. हे हा एक, आणि जो बोलतोय तो एक सोडला, आणि हा इकडे एक आहे, आणि इकडे खाली पण आहे. हे सगळे 80 वर्षाचे आहेत. 71 वर्ष वय हा हा. मी आज 71 आहे. हे 71 वाले आहेत. तुमचं 58, 60. तुम्ही 52. एकदम तरुण आहे तुम्ही तर. हा का. आणि हे 71, आणि 67. हा 67. वय जादा वाटत. आणि मी यांच्यामध्ये 48 वाला आहे. हे सगळे विश्रांती घ्यायला थांबलेले आहेत. हे रस्त्याहून जाताना एक प्राचीन मंदिर बसले. दर्शन घेऊ ना. हे सोरेश्वर महादेव मंदिर आहे. हे गाव कोटिया. खूप मोठं आणि दगडातलं मंदिर आहे. सँडस्टोन आहे, सँडस्टोन. नर्मदे हर. देहर हा मैयाच्या पाण्यावर असलेला खूप मोठा ETP प्लॅन्ट आहे. खूप मोठी टाकी. आपल्याला ते शेततळ वाटू शकतं, परंतु हा मैयामधून पाणी उचललं जातं, आणि समुद्राच्या जवळ असल्यामुळं पाण्यात क्षार असतील किंवा खारं पाणी असेल, ते पाणी काढून यामध्ये टाकून त्याच्यातले क्षार आणि खारेपणा काढून हा गावांना सप्लाय केला जात असेल, हा माझा अंदाज आहे. पण हा ETP प्लॅन्टच आहे 100%. नर्मदे हर. नर्मदे हर. आजचा मुक्काम या आश्रमामध्ये. आणि समोरच मैयाचं विस्तीर्ण पात्र. परंतु खूप वाळू काढायचं काम चालू आहे, त्याच्यामुळे मैयामध्ये उतरता येत नाही. मैया जवळ असूनही मैयामध्ये आंघोळ करता येत नाही. नर्मदे. आणि आता इथे राहण्यासाठी जागा आहे. नर्मदे हर.